वाईट बॉल. वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्ड वर 1 धाव नोंदवली जाते. पहिला चेंडू वाईट. या आधीच्या मॅच प्राइज आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. महेश गायकवाड ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. विनंती आहे साहेब या आपल्या मॅन ऑफ द मॅचच्या प्राइजचा स्वीकार करा. यावेळी आपण पाहतोय चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडतील कॅच. फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का पहिली विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. एक धाव 1 विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पिच धावतोय. दोन धावा स्कोर कार्डवर. फ्री बॉल असेल. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. तर डीप मिड विकेट मध्ये चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान 1 धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 3 धावा नोंदवली जाते. थ्री रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच महेश गायकवाड यांना वितरित केलं जाते. स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य सचिन शेठ फाळके साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरित केलं जाते. सचिन शेठ या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं प्राइज आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. यावेळी चेंडू उंच जातोय. इथे देखील एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो धावा संख्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी कमालीचा फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषा बार. बिगेट षटकार 6 धावांसाठी. सर्व प्रेक्षकांसाठी सर्व खेळाडूंसाठी आयोजक कमिटीच्या वतीने सुरुची अशा भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतरचे मॅच लेजंड 13 विरुद्ध सूर्या रायडर्स. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी या. आपण लेजंड्स 13 विरुद्ध सूर्या 11 दोन्ही टीम कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या. यावेळी कमालीचा झेल पाहायला मिळतोय. फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळेल. दुसरा धक्का.
चला बॅटिंग. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 चेक. चला बॅटिंग करणारी टीम पुढील फलंदाज. हॅलो हॅलो चेक. बॅटिंग करणारी टीम. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. चला बॅटिंग करणाऱ्या टीम विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम आपणास देखील विनंती आहे स्पीडअप करा. 12 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार असतील. दुसऱ्या षटकासाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा बनवत 2 विकेट्स मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळी अतिशय चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 2 फलंदाज माघारी परतलेत. 12 धावा. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. रनआउटची संधी होती जरूर. इथे अपील केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाताना. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार पुढील चेंडूसाठी. चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. आपल्या टीमला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर प्रत्येक गोलंदाजाकडनं आणि प्रत्येक गोलंदाज इथे योगदान देताना पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय. गॅपमध्ये खेळलाय. चेंडू गॅपमध्ये जातोय. ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. चेंडू अडवला जाईल. थ्रो केला जाईल. दरम्यान 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतील. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 19 धावा. 19 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज माघारी परतलेत. वाह. यावेळी कमालीचा फटका. संधी. हो संधी निसटली आहे. कॅच इथे ड्रॉप होतीये. 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 2 धावांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्डवर धावसंख्या नोंदवली जाते. तब्बल 21 धावा. 2 विकेट्स माघारी परतल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा बॉल असेल. यावेळी देखील चेंडू चांगला आहे. डॉट बॉल येतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय. सूर्या रायडर्स संघाने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सूर्या रायडर्स टीम पुढील मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळेल.
21 धावा स्कोर कार्डवर आहेत. क्लीन बोल्ट विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर विकेट मिळून दिली आपल्या टीमला. थोडासा मोमेंटम जो शिफ्ट होत होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं इथे कट करण्याचा प्रयत्न केला. अगदी टीमचे स्ट्राईक गोलंदाज प्रसाद यांना आमंत्रित केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे ब्लॉक होल चेंडू आणि फलंदाज बाद इथे असणार आहेत. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. खरं तर ही ताकद आहे या गोलंदाजाची. जळगाव एक्सप्रेस प्रसाद कपाले सर बॉलिंग मार्कवर कामगिरी करत आहेत आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळून दिली आपल्या टीमला. खरं तर ही हा गोलंदाज म्हणजे ताकद आहे या टीमची, स्ट्रेंथ आहे या टीमची आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. हिंदवी रायझिंग स्टार्स टीम रायझिंग स्टार्स आहेत आणि हे स्टार्स हे तारे चमकणार का याकडे लक्ष आहे. 21 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अप्पा सावंत आणि आनंद कनसे. अप्पासाहेब सावंत आणि आनंद कनसे ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. 3 विकेट्स माघारी परतल्या आहेत. गोलंदाज तयार. वा चांगला फटका खेळलाय. इम्प्रोवाइज अतिशय चांगल्या प्रकारे केलाय. गॅप देखील शोधलाय. ही ताकद आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. पंचवीस धावा या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्कोर कार्डवर 25. लॉस ऑफ 3 विकेट्स. 25 धावा आहेत. वाह पुन्हा एकदा कमालीची बॉलिंग. पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळते. या षटकातील दुसरी विकेट पाहायला मिळते आहे. पंचवीस धावा 25 रन्स ऑन स्कोर कार्ड.
यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल डॉट बॉल येतोय. 25 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 25 लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय चांगला बॉल आपण पाहतोय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. बॉलर तयार. यावेळी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 26 धावा, 4 फलंदाज माघारी परतलेत. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळी आपण पाहतोय ओहो, थ्रो कमालीचा आहे. वाह, कलेक्शन थोडस खराब. बॉल गॅदर करणं गरजेचं होतं. हातातनं चेंडू निसटला. आपण अतिशय चांगला थ्रो देखील पाहू शकतो. स्क्रीनवर आपण पाहू शकतो अतिशय वेगात. आणि जर बॉल हातामध्ये राहिला असता तर फलंदाज नक्कीच धावबाद झाला असता, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. 28 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 लॉस ऑफ 4 विकेट. या षटकामध्ये कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. 7 धावा खर्च केला. एक चौकार जरूर आला, मात्र 2 विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. ओ, इथे पुन्हा एकदा विकेट येते. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. फलंदाज इथे माघारी परतील. 5वा धक्का. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. ओ, यावेळी रनआउटची संधी असेल आणि फलंदाज इथे धावबाद असेल. वाईट बॉल जरूर होता, मात्र रन घेण्यासाठी प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज धावबाद होईल. 6वा धक्का, 6th विकेट इथे माघारी परतताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळी वाह, काय चांगला फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी. चांगल्या प्रकारे एक्झिक्युशन पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि ताकद पाहायला मिळाली नाही. या फटक्यामध्ये कलात्मकता पाहायला मिळाली. खरं तर ही ताकद आहे या फलंदाजाची. मोठे फटके खेळत असताना पण फक्त ताकद लावणं गरजेचं नाही, तर थोडंसं डोकं देखील लावणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही डोक्यानं खेळता त्यावेळी तुम्हाला यश नक्की मिळताना पाहायला मिळतंय. चौकार आलाय. वाह, यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न.
चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. कमालीची बॉलिंग आपण पाहतोय. ही ताकद आहे या गोलंदाजाची. वाह, इथे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पकडतील कॅच. इथे फलंदाज बाद असेल, संघाला बसेल 7वा धक्का. 7th विकेट डाऊन. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीचे बॉल्स इथे मात्र गोलंदाज टाकताना पाहायला मिळतोय. ही ताकद आहे या गोलंदाजाची. स्ट्राइक. तेच धावा स्कोर कार्डवर. 7 फलंदाज माघारी परतलेत. या षटकातील शेवटचा बॉल. वाह, अतिशय चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. षटक देखील संपतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 33 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू या षटकातील, या इनिंग मधील, या डावातील, आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. यावेळी आपण पाहतोय बागफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतील, थ्रो करतील. दरम्यान 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्यातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 35 धावा. या षटकातील पहिला चेंडू. पाच चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. वाह, ब्लॉक होल चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं धावसंख्या तर तब्बल 37 धावा. 37. लॉस ऑफ 7 विकेट्स. वाह, यावेळी संधी होती. खॅच इथे हातानं निसटतोय. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या तब्बल 39 धावा. 7 फलंदाज माघारी परतल्यानंतर या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक असतील. 39 धावा बनवल्या गेल्या आहेत. वाह, कमालीचा बॉल. ब्लॉक होल चेंडू. ही ताकद आहे या गोलंदाजाची. अतिशय वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र याच्या बातामध्ये आहेत आणि कधी कुठलं शस्त्र बाहेर काढायचं हे या गोलंदाजाला अतिशय चांगल्या प्रकारे माहित आहे. अगदी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ते सातत्यानं पाहायला मिळतंय. यावेळी फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं फिल्डिंग करतायत. चेंडू अडवलाय. थ्रो देखील तेवढा सुंदर. कलेक्शन मात्र थोडस खराब. कलेक्शन खराब आहे. 1 रन शॉर्ट असेल. अंपायर कळवत आहेत 1 रन शॉर्ट. 40 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज तयार. वाह, कमालीचा बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येईल. षटक देखील संपतोय. षटक संपलंय. इनिंग देखील संपली. पहिले इनिंग, पहिला डाव इथे मैदानामध्ये संपन्न होतोय. 40 धावा स्कोर कार्डवर नोंदवल्या आहेत. प्रसाद यांचं देखील कौतुक करावं लागेल. 14 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवून दिल्या आहेत 2 षटकांमध्ये आपल्या टीमला.
विजयासाठी 41 धावांचं टार्गेट असेल. 41 रन्स नीडेड फॉर द विन. आणि आयोजकांकडून सूचना येते पहा सर्व खेळाडूंसाठी सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या स्नेह भोजनाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ज्यांना कोणाला भोजन करायचे त्यांनी समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी आपण भोजन कक्ष उभं केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. विनंती आहे ज्या खेळाडूंना या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी समोरच्या बाजूला जे भोजन कक्ष आहे त्या ठिकाणी जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला फिल्डिंग करण्यासाठी टीम मराठा वॉरियर्स हडपसर विनंती आहे आपण मैदानामध्ये दाखल व्हायचे. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी समोरच्या बाजूला जे भोजन कक्ष आहे तिथे जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. आणि मराठा वॉरियर्स हडपसर टीमला विनंती असेल आपण मैदानामध्ये दाखल व्हायचे, फिल्डिंग सेट करायची आहे. आयोजकांकडून सूचना येते अन्यथा तुम्हाला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. चला मराठा वॉरियर्स हडपसर टीम आपण त्यामध्ये दाखल व्हा. ऑलरेडी जवळपास 8:45 वाजत आलेत आणि अजून 3 मॅच खेळवायचे आहेत त्यामुळे काळजी घ्या. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी गोलंदाज शरद तयार आहेत. स्ट्रायकरला उत्कर्ष आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर स्वप्नील जाधव हे खेळाडू मैदानामध्ये तयार आहेत. डावाला सुरुवात होईल. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव जी स्कोर कार्डवर नोंदवली जाते. 41 धावांचं टार्गेट आहे. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप अतिशय चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. स्वप्नील आणि उत्कर्ष मोठमोठे फटके खेळू शकतात. अगदी सकाळच्या सत्रातील मॅच मध्ये देखील या दोन खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. चांगली मॅच पाहायला मिळाली होती. जवळपास 66 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. इथे व्हाईट बॉल आहे. 2 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 41 धावांचं टार्गेट आहे. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढला आहे. 1 धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 3 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. वा, इथे कमालीचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतील मात्र दूर राहतील चेंडू पासून. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी.
गोलंदाज तयार. वा, कमालीचा बॉल, डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 7 धावा नोंदवल्या जात आहेत. 5 षटकांमध्ये विजयासाठी 41 धावांचं आव्हान आहे. 8चा रिक्वायर रन रेट आहे आणि 8च्या रिक्वायर रन रेटने धावा बनवाव्या लागतील जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर. पहिल्या षटकामध्ये 7 आले आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहील आणि जर खराब चेंडू मिळाले तर नक्कीच मोठे फटके खेळतील. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही ताकद आहे गोलंदाजांची. गोलंदाजी देखील सुपर आहे. मराठा वॉरियर्स हडपसर संघाकडे ताकदवान गोलंदाज आहेत. दुसऱ्या ओव्हरसाठी देखील मैदानामध्ये बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जाते गोलंदाज, ज्यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. वा, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल असेल. वाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाताना. 8 धावा स्कोर कार्डवर. थोडासा स्विंग झाला. गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळतायत, कळत आहेत. हा चेंडू वाईड असेल. 9 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आनंद कनसे यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले. त्यांच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू वाईड आलेत. वा, यावेळी कमालीचा फटका खेळलाय. कमालीचा फटका खेळलाय. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. तेरा धावा स्कोर कार्डवर. सर्व खेळाडूंना एक सूचना आहे, आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या सर्वांनी. 13 धावा स्कोर कार्डवर. ओ, यावेळी आपण पाहतो यष्टिरक्षकाची चुकी होतीये. चेंडू वाईड +4 अशा 5 धावा या बॉलवर पाहायला मिळतील. वाईड +4 अशा एकूण 5 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 18 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. वा, हा चेंडू अतिशय सुरेख आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हा बॉल हाताळलाय. डॉट बॉल येतोय. 18 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 41 धावांचं आव्हान आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. वा, ब्लॉक होल चेंडू होता. खोदून काढलाय, खाणून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करताना पाहायला मिळेल. मात्र बॅकअप साठी देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे आलेले आहेत. चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. वा, पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. पॉइंटचा खेळाडू चेंडूला अडवतोय, थ्रो करतोय. दरम्यान एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गॅप शोधू शकले नाही. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप देखील होता. रूम मिळाली होती आणि त्याचा फायदा घेऊ शकले नाही. 20 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी पहा, बॅटची एज, चेंडू उंच गेलाय, पकडली जातीय कॅच. संघाला पहिला धक्का बसेल. पहिला करंट, पहिला आदरा स्वप्नील माघारी परत देईल.
स्कोर कार्डवर आपण पाहतोय 20 धावा नोंदवल्या जात आहेत या षटकातील. पुढील चेंडू, काहीसे चेंडू शिल्लक असतील. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. वा, आल्या आल्या इथे मात्र स्वागत केलंय फलंदाजानं चौकाराच्या माध्यमातून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 24 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय या चौकाराच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या प्रकारची बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळत होती, मात्र या बॉलवर खेळाडूनं कमालीचा फटका खेळलाय. 24 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. चोवीस धावा स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते शरद यांना. गोलंदाज तयार. चला जास्त वेळ घेऊ नका, थोडीशी स्पीडअप करा मॅच. यावेळी आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारे एक धाव इथे पूर्ण केली, एक रन कंप्लीट केली आहे. 25 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल. यावेळी आपण पाहतोय प्रत्येक धाव घेणं गरजेचे. धावांसाठी चालू असलेली धावाधाव, प्रत्येक मॅच, प्रत्येक रन येथे महत्वाचे आहे प्रत्येक संघासाठी. 25 धावा स्कोर कार्डवर. एका गटाच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 6चा. 16 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 16. वा, कमालीचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, गेंद सीमा रेखा पार. रन मिलेंगे पूरे 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 4. चौकार. 29 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 12. 15 चेंडू 12 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. वा, इथे आपण पाहतोय पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाही. 29 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आणि या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. 29 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल. एक फलंदाज माघारी परतलाय. यावेळी अक्रॉस दी बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वर्ण चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट केली आहे. प्रदीप गायकवाड यांनी जर षटकार खेळला तर 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे सोमनाथ शेठ गोरे साहेबांच्या वतीनं. यावेळी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 10 हे समीकरण असेल. 12 चेंडू 10.
12 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा. बॅटिंग टीम सारखी पाणी घेऊन जाऊ नका. 5 ओव्हरची मॅच आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये मला वाटत नाही पाण्याची जास्त आवश्यकता असेल. प्रदीप गायकवाड यांनी जर षटकार केला तर 1001 रुपयांचं बक्षीस संतोषजी कोरडे साहेबांच्या वतीनं असणार आहे. संतोषजी गोरे साहेबांच्या वतीनं हा चेंडू आपण पाहतोय. वाईटची अपेक्षा नक्कीच केली जाते मात्र नकार कळवत आहेत अंपायर. डॉट बॉल येईल. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 11 बॉल 10. वा कमालीचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करताना पाहायला मिळतील. चेंडू हातात निसटतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 10 बॉल 6. चौकार आहे. चला सामना चालू करून घ्या. यावेळी पुन्हा एकदा जेल सुटतोय. जर कॅच वा यावेळी फ्लिक के. पुढील चेंडूसाठी गोलंदाज तयार. ओहो इथे मोठा फटका खेळलाय. यावेळी पुन्हा एकदा संधी होती आणि यावेळी देखील चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. सामने जर जिंकायचे असेल तर हे कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल, पकड मजबूत करायची असेल, विजयासाठी मात्र एका धावेची आवश्यकता. विजयासाठी मात्र एका धावेची आवश्यकता आहे. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा कमालीचा फटका. विजय प्रस्थापित करतोय सह्याद्री रायझिंग स्टार्स. विजय टीमचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार. पुढील मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. चला विनंती आहे दोन्ही संघातील खेळाडूंना आपण मैदानात बाहेर या. पुढील मॅचच्या दोन्ही खेळाडूंना दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या.